हॅलो नमस्कार, मी पूनम तर तुमचं माझं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज हे ना आशूसाठी जायचं आहे गिफ्ट घ्यायला. तर मी कुठं जाणार आहे हा पुढं सांगणार मी. चला. आणि आशू पुढे हे मी मागे हातात माझ्या पिशवी आहे आणि मी नवीन ड्रेस घातलेला आहे. तर आम्ही काल तिथं गेलो होतो, दर्शन वगैरे केले आम्ही. ते मी ब्लॉग टाकलेला आहे आणि तुम्ही नसेल पाहिलं तर ते पाहून घ्या जाऊन. तर चला म्हणलं आता आशूचे गिफ्ट वगैरे तर सगळं झालं होतं, पण एक गिफ्ट राहिलं होतं जे गेले दिवसापासून घ्यायचं होतं आम्हाला, पण आज आम्ही ते फायनल घेणार आहे. तर ऊन पण जास्त लागायला लागलं असं सावलीत आले तर हां. तर चला मग आम्ही पुढं दाखवते मी तिच्यासाठी काय गिफ्ट घ्यायचे. आता कसं सांगितले ना सांगण्यात नसते एवढी मजा, पुढे जाऊन दाखवते. पूर्ण चूक आहे ना त्याच्यात. काय ते उद्या जरी आले तरी जास्ती पैसे होईल मिळायचे. उद्या भाव वाढले सोन्याचे. अशी तू रडली काऊन सांग पहिले मला. काऊन रडली तू? तुला कानातलं टोचायचं होतं ना, मग तू रडली काऊन? अरे नाही चल ए बाय. अरे बाबा रे, छान छान कानातले केलं मग आशूला. हा आशू खाते का? मग ते खाते? खूप झाले तू. हा अरे नाही नाही. तर आम्ही घरी आलो आता आणि आशूचे गेलतो कान टोचायला. तिचे पहिल्यांदा कान टोचले ना, मग ती जास्त रडली. आतापर्यंत तिचे कान मी टोचले नव्हते. तर मला चहा ठेवायचं, साखर कुठे ठेवलं? साखर तर साखर तर तिचे ना मी पहिल्यांदा कान टोचले हे, आणि म्हणजे आतापर्यंत तिचे कान वगैरे काय टोचले नव्हते, म्हणून ती जास्त रडली. तर चला, तिचा हे गिफ्ट होता तिच्या आजीकडून. तिच्या आजीने मस्त त्याला गिफ्ट दिला. सोन्याचे कानातले गेली आणि सोनं एवढा महाग झालाय काय ना, लय महाग झालं म्हणजे फक्त भाऊ पण दुकानातून पडून जायचंय. तर चला पहिले चहा वगैरे ठेवते आणि मग भेटू. कोण टोचले? कोण टोचले? कोण टोचले ते कोण? मग नेमकंच तर घरी आलो. हा तिथं सातपूर बंद होतं, मग शालेमाला गेलो होतो. सातपूर बंद होतं. काय माहिती काऊन बंद होतं आज पण. चहा आणू का? आशू हॅपी होळी. माग बस, माग. हॅपी होळी, हॅपी होळी, हॅपी होळी. काय तिकडं हळदी सगळे कपडे घालून करून घेतले त्यांनी. हातच नाही लकोरा लावू मला तुम्ही, तर हातच नका लावू. माग बसा, माग. मी नाही घेणार. हे पाय डब्बी.
काय म्हणते सांग बरं तू पटकन. आ आशूला गिफ्ट किती आवडलं ना तिच्या. आशू तुला आवडलं मग गिफ्ट आवडलं. विचार करते का. विचार तुला सांगते. इकडे पाय ना. असं तुला गिफ्ट आवडलं का नाही सांग बरं पहिले. नाही आवडलं. नाही आवडलं. अजून लहान आहे तू काही बोलत नाही. सोना आहे माझा. सोना बच्चा आहे काही बोलत नाही. हा हू बी नाही करत तू. चल पप्पाची आंघोळ झाली असं. झाली का आंघोळ. हा चला आता सकाळ झाली. दुसरं दिवस. हॅपी होळी तुम्हाला. मग आज आता उद्याचे एकच दिवस तर राहिला. हॅपी होळी. कळा ना विश मला. करा विश तिला बी. तर नेमकेच आम्ही पाणी गिनी भरलं इथं. पाणी आहे चालू. रात्री काय जास्त वेळ शूट नव्हतं केलं आणि जेवण केलं ते आता झोपले होते. तर आता सकाळी थोडेफार शूट केलं आहे. तर आता नेमकी झोपेतून उठली मी. ह्याच्यावरून ती मस्त वाटते. पाणी भरायचे. चला मला स्वयंपाक करायचं. डब्बा करून द्यायचं शेवटला आहे ना. कसं झाडे पण मस्त असं वाढले. पहिले नव्हते एवढे वाढले पण आता हे 1-2 महिन्यात चांगले वाढून घेतले. मला मस्त झाले झाडं. स्वयंपाक झाला माझं. घरातलं सगळं काम आवरून घेतलंय. आता घरी जायचंय. तर चला मला पहिले आंघोळ वगैरे करून घेते. ब्लॉगची एंडिंग करायची राहिली होती. तर बस मग इथंच एवढंच ब्लॉग होता. आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्याला बाय. आणि ब्लॉग कसा वाटला एक कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आशाच्या कानातले पण कसे वाटले ते पण सांगा. चला मग बाय.